Hello everyone. In this session, we will try to discuss two more practicals from your practical list of experiments. One is practical number 14, okay, that is write a program to demonstrate the use of INET address class and its factory methods. And the second one is the write a program to demonstrate the use of URL and URL connection class with its methods. So both are the mandatory experiments. We will go through it. Okay, this is a part from our networking. Okay. So we'll discuss some more points from networking theory points also. Okay, as and when possible, we will discuss these things because this is very important part. Okay, so what is INET address class first? Okay, INET address class is nothing but internetworking class. Okay, so when you are using a networking things, okay, in a Java program, what happens? That is then if you learn any networking concepts, okay, this deals with the prototype or protocol, then port number, IP address, and so on. So these are the very important things. That is a protocol and IP address, then port number, and so on. So these are important part as far as networking is concerned. But how to identify the prototype, how to identify the IP address, how to identify the port number by using a Java program. Okay, what is the facility for it? तेव्हा जावा प्रोग्राम मध्ये जर आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं असेल, पोर्ट नंबर आयडेंटिफाय करायचा आहे, प्रोटोटाइप आयडेंटिफाय करायचा आहे टू प्रोग्राम, तर आपल्याकडे कोणती प्रोव्हिजन आहे? तर आपल्याला आयनेट ॲड्रेस नावाचा क्लास आहे. ठीक आहे, तर आयनेट ॲड्रेस नावाचा क्लास तुम्ही ह्या वेब रिसोर्स पण वापरू शकता. ते जावा टी पॉइंट वर अवेलेबल आहे. ओके, यू कॅन यूज इट. इट्स गुड वेब रिसोर्स. ओके, so ANET address is a class, okay, which represents an IP address, okay, for Java. तेव्हा IP ॲड्रेस ही कन्सेप्ट कुठे आहे? नेटवर्किंग मध्ये आहे. पण त्याचा आपल्याला जावामध्ये वापर करून घ्यायचा आहे ना, मग त्याच्यासाठी आयनेट ॲड्रेस वापरतो. Okay, it provides the methods to get the IP of any host name. Okay, for example, Java T point, Google.com, Facebook.com. होस्ट नेम म्हणजे काय? कोणतीही एक वेबसाईट, ओके, ज्याचा आपण वापर करतो. मग त्या पर्टिक्युलर वेबसाईटचा आपल्याला IP ॲड्रेस मिळवून देऊ शकतो. ठीक आहे, पण थ्रू प्रोग्राम मिळवतो. मग आपण डायरेक्टली मिळवू शकतो IP कॉन्फिग वेगवेगळ्या कमांड्स, पण आपल्याला त्या नेटवर्किंग कमांड्स न वापरता जावा प्रोग्राम मध्ये जर करायचं असेल तर हे आपण करू शकतो. हे का करतो आपण? रन टाइम होतो, डायनॅमिक वे मध्ये होतो. ओके, आता फेसबुक, गुगल ह्यासारख्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या काय करत असतात? कंटिन्युअसली वेगवेगळ्या IP चा वापर करत असतात. ओके, मग पर्टिक्युलर टाइम ऑफ इन्स्टंटला कोणता IP वापरतोय हे आपल्या प्रोग्रामला समजलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रोग्राम मध्येच आयनेट ॲड्रेस नावाचा क्लास वापरतो. तेव्हा हा जो क्लास आहे आयनेट ॲड्रेस नावाचा क्लास, तो आपल्याला काय करून देतो? या सगळ्या फॅसिलिटी, पोर्ट नंबर, प्रोटोटाइप, या सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. सो IP address is generated by represented by 32 bit or 120 bit unsigned. ओके, मग त्यासाठी आपल्याला दोन पद्धती असतात. ओके, ॲड्रेस टाइप्स आर टाइप ऑफ युनिक कास्ट अँड मल्टी कास्ट. So unicast is an identifier for a single interface, whereas multicast is identifier for a set of interfaces. काय याचा अर्थ काय? मग आपल्याला फक्त एकाच पद्धतीचं कम्युनिकेशन होणार असेल तर ते युनिकास्ट असतं. पण वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या इंटरफेसचं कम्युनिकेशन होणार असेल तर ते मल्टीकास्ट असतं. ठीक आहे, आता अजून डिफरन्स सांगायचा झाला युनिकास्ट आणि मल्टीकास्ट मधला, तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त एका पद्धतीचा मोड ऑफ कम्युनिकेशन आहे, फक्त ऑडिओ आहे, फक्त टेक्स्ट आहे, तर युनिकास्ट मध्ये येऊ शकतं. मल्टीकास्ट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं कम्युनिकेशन आयडेंटिफाय करावं लागेल. ठीक आहे, पण या सगळ्याला कोण सपोर्ट करतो? आपल्याला आयनेट ॲड्रेस क्लास सपोर्ट करतो. कोणत्या पॅकेजमध्ये? नेट पॅकेजमध्ये, त्या जावाच्या नेट पॅकेजमध्ये अवेलेबल आहे. java.net पॅकेजला आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. ठीक आहे, हा कोड खूपच छोटा आहे. कोडमध्ये काय कठीण नाहीये. ह्या तयार मेथड्स आहेत. ओके, त्या मेथड्सना फॅक्टरी मेथड्स म्हणतात. काय म्हणायचं मेथड्सना? फॅक्टरी मेथड्स म्हणायचं. ओके, आता फॅक्टरी मेथड्स का म्हणायचं ते आधी समजून घेऊ. त्यातल्या काही मेथड्स फॅक्टरी मेथड्स आहेत, काही मेथड्स नॉर्मल मेथड्स आहेत. यू विल सी द डिफरन्स between what is factory methods, what is normal. Okay, so in INET address class we are having these methods. First method is get by name, then get localhost, then get host name, and then get host address. Okay, so these are four important methods.
Out of these four important methods, okay, first two methods are factory methods and remaining methods are normal methods. Now I will tell you what is the difference between factory method and normal method. Okay, आता काय असतं एक्झॅक्टली, ज्या मेथड्स ओके ज्या मेथड्स आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की आपण ती मेथड कुठे प्रेझेंट आहे. तो गेट बाय नेम मेथडवर आपण फोकस करू. तो गेट बाय नेम हे मेथडचं नाव झालं. हे काय त्याचं इनपुट आर्ग्युमेंट आहे. ओके, ते मेथड कुठे प्रेझेंट आहे, तर ते आयनेट ॲड्रेस नावाच्या क्लासमध्ये प्रेझेंट आहे. का प्रेझेंट आहे ते लिहिलं आहे ना बघा, कॉमनली यूज मेथड्स ऑफ आयनेट ॲड्रेस क्लास. So get by name method is present in the inet address class. Okay, but now you can identify what is the return type of the method. रिटर्न टाइप कुठे मिळणार मेथडचा, मेथडच्या नावाच्या आधी रिटर्न टाइप असतो. दिस इज अ रिटर्न टाइप. सो गेट बाय नेम मेथड विच इज प्रेझेंट इन inet address class returns, okay, returns same class. Okay, returns same class म्हणजे returns object of same class. तेव्हा गेट बाय नेम ती मेथड ही ज्या क्लासमध्ये प्रेझेंट आहे त्या क्लासच ऑब्जेक्ट आपल्याला काय करते, रिटर्न करते. स्ट्रिंग रिटर्न करत नाहीये, इंटिजर रिटर्न करत नाहीये, ओके, दुसरं कोणतंही रिटर्न करत नाहीये, त्याच क्लासचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. सिमिलरली आपण दुसऱ्या मेथडचा ऑब्झर्वेशन करू, गेट लोकल होस्ट. ही मेथड काय रिटर्न करते, सेम क्लासचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. आयनेट ॲड्रेसला रिटर्न करते म्हणजे काय, त्याच क्लासचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. तेव्हा आता ही महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेला पर्टिक्युलर मेथड, ओके, पर्टिक्युलर मेथड ज्या क्लासमध्ये प्रेझेंट असते त्याच क्लासचं जर ऑब्जेक्ट रिटर्न करत असेल तर त्या मेथडला फॅक्टरी मेथड म्हणायचं. So get by name method is present in the inet address class and it returning a object of inet address class itself. Then get by name is a factory method. Similarly, get localhost is a factory method. Okay, what about these two methods? Get host name and get host address. गेट होस्ट नेम काय करते, कुठे प्रेझेंट आहे, आयनेट ॲड्रेस क्लासमध्ये प्रेझेंट आहे, पण काय रिटर्न करते, स्ट्रिंग रिटर्न करते. म्हणजे ही फॅक्टरी मेथड नाही, ही नॉर्मल मेथड आहे. सिमिलरली गेट होस्ट ॲड्रेस कोणती मेथड आहे, नॉर्मल मेथड आहे, बिकॉज इट इज रिटर्निंग अ स्ट्रिंग व्हॅल्यू. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन फॅक्टरी मेथड अँड normal method. So now you are clear about it. Okay, so now we will go to the code. So here we have created one class. Name of the class is inet demo. You can give any name, you can give demo example, example one, anything. It is a console class. म्हणजे आपला बेसिक जावामध्ये जसं आपण बनवायचो क्लास तसा क्लास बनवून कन्सोलवर आपल्याला आउटपुट मिळणार आहे. ओके, तो खूपच सोपी गोष्ट आहे. आता हे एक्झिक्यूट करून दाखवण्याची गरज नाही. बेसिक जावामध्ये जसा प्रोग्राम केलाय तसाच प्रोग्राम. नवीन गोष्ट काय की आयनेट ॲड्रेस क्लासचं महत्व काय, ओके, तो काय का क्लास काय काम करतो, त्यामध्ये फॅक्टरी मेथड्स कोणते आहेत आणि नॉर्मल मेथड्स कोणते आहेत हेच तुम्हाला शिकायचं आहे. आणि त्याचा फायदा काय होतो की आपण प्रोग्राममध्ये आपण नेटवर्कच्या सगळ्या प्रॉपर्टीज मिळवू शकतो. म्हणजे प्रोटोकॉल हो, आय पी ॲड्रेस, पोर्ट नंबर हे सगळं मिळवू शकतो. ठीक आहे, तर आपण तो हा नॉर्मल बेसिक जावाचा क्लास आहे. ओके, कन्सोल ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, ज्यामध्ये आपण मेन मेथड वापरतो, ट्राय कॅच ब्लॉक आहे आणि ट्राय ब्लॉकमध्ये आपण त्या गोष्टी लिहितो. सो इनिशियली वी आर युजिंग दिस गेट बाय नेम. दिस इज अ फॅक्टरी मेथड. आपण कोणासाठी वापरतोय, ह्या www.java.t या वेबसाईटसाठी वापरतो. तुम्ही इथे वेबसाईटचं नाव बदलू शकता. तुम्ही google.com देऊ शकता, फेसबुक देऊ शकता, मायक्रोसॉफ्ट देऊ शकता, एनिथिंग यू कॅन गिव्ह इट. मग त्या पर्टिक्युलर वेबसाईटसाठी होस्ट नेम काय आहे, त्याचं नाव काय आहे, ते कोण काय करेल, आयनेट ॲड्रेस मेथड काय करेल, रिटर्न करेल. आणि ती कुठे सेव्ह करेल, आपण एक आयनेट ॲड्रेस क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये आपण सेव्ह करू. ऑब्जेक्ट काय बनवलं, आय पी बनवलं. यू कॅन गिव्ह एनी नेम टू द ऑब्जेक्ट. क्लासचं नाव बदलू शकत नाही आपण, पण ऑब्जेक्टचं नाव आपण बदलू शकतो. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही नाव देऊ शकता, IP1, IP2, you can give it. Then what we are doing it by using a println statement, we are printing a host name. Okay, ip.getHostName. ही मेथड काय रिटर्न करते, स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करते, म्हणजे होस्ट नेम रिटर्न करते. देन ip.getHostAddress याचा ॲड्रेस म्हणजे IP ॲड्रेस रिटर्न करेल. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण क्लोज करणार. ओके, सो वी आर युजिंग अ फॅक्टरी मेथड ॲज वेल एज वी आर युजिंग अ नॉर्मल मेथड. नॉर्मल मेथड यूज करताना आपण ऑब्जेक्टचा वापर करतो, त्या ऑब्जेक्टने कॉल करतो. फॅक्टरी मेथड वापरत असताना आपण डायरेक्टली त्या मेथडला कॉल करतो. म्हणजे फॅक्टरी मेथड या कोणत्या आहेत, स्टॅटिक मेथड्स आहेत. सो फॅक्टरी मेथड्स आर स्टॅटिक इन नेचर. यू कॅन ऑब्झर्व इट. गेट बाय नेम, ओके, इट इज अ स्टॅटिक. Get local host, it is also a static method. So these are the static methods. Remaining are the normal method and they are the non-static methods. Hence we are using object, okay, to call these methods.
and they are not returning object of init address class, some other class.